मित्रांनो, तुम्ही आजच्या मैदानामध्ये अजून एक मुंबईचा गाव म्हणजे मुंबईचा गावचा साज बोलू शकता तुम्ही. ऋतुरणदीप मरवी दातेवलीकरांचा सुलतान आणि आर्य संत देसाई पालेगाव आंबेडकरांचा बादल बघा. हिंद केसरीचा मान दोन्ही बैलांकडे आहे आणि आज कुठेतरी महाराष्ट्र केसरीचा मान मिळवण्यासाठी मोठी झेप घेतलेली आहे. सेमी 8 मध्ये सुट्टा निकाल घेऊन तुम्ही चांगली अशी लढत दिली, काय बोलाल? सेमी 8मध्ये आमचा पहिलाच आम्ही जेव्हा गट उकरला सेमीचा, तेव्हा 8मध्ये आमचा 4 नंबर तासा लागले. तेव्हाच आम्ही बोललो की आता आपला बैल तिथं 4 मध्ये लागल्यामुळे आता आपण तो गट आरामात सेमीचा गट आरामात काढू शकतो बरं. बरोबर. त्यामुळे आणि अंदाज होता आम्हाला की थोडाफार प्रत्येकाचे नंदी पळतात, ते कोणाला आपण कमी समजत नाही कधीच. बरोबर. आणि त्यामुळे आम्हाला वाटलं थोडं 19-20 होईल, पण आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यावेळी खुल्ला निकाल केला. तिथं आम्हाला भरपूर आनंद. गती लावली आणि भरपूर गती होती. कुठेतरी प्रेक्षकांच्या मनात पण जागा बनवली आहे बघा. ज्या वेळेला जी जास्त गाडी गती लावते ना, कुठेतरी तिथले प्रेक्षक चर्चा करत असतात की या गाडीने आज काय करावं, काय बोलाल? नाही, खरोखर आम्ही सुद्धा पुढेच उभे होतो. तर पब्लिक पण आवाज देत होती, सुलतान आला, बादल आला, खुल्ला निकाल झाला, खुल्ला निकाल झाला. तेव्हा आनंद वाटला जरा आम्हाला, कारण का सर्व नंदी चांगलेच होते. बरोबर. कोणाचा आता सेमीला गट पास झाले, सेमीला आलेत म्हणजे सर्वांना आशा असतो, आणि तशी आम्हाला पण होती. पण आशेपेक्षा जास्त आमची गाडी पळाली, आम्हाला भरपूर आनंद झाला. बरोबर. आणि नियोजन कसं काय आणि कधी झाला? कारण कुठेतरी मला वाटतं पहिल्यांदाच गाडी पळते ही. हो, पहिल्यांदाच गाडी पळते. नियोजनासाठी भरपूर वेळ चालू होता, आज उद्या होणार. आणि जयेश आणि त्यांचं नाव काय म्हणायचं, वीर, त्यांच्या दोघांचा बातचीत चालू होते नियोजनासाठी. ते दोघंही ठरवलं की बाबा आपण या अड्ड्याला मोठा अड्डा आहे, महाराष्ट्र केसरी, आपण इथं ही गाडी हाकलायची ना. आम्ही ठरवलं चला बरं आपण हाकलूया ना. आज महाराष्ट्र केसरीमध्ये आगमन केलं आम्ही. बरोबर. आणि कुठेतरी आजपासून मला वाटतं जसं हिंद केसरी नाव लागलंय, दोन्ही बैलांकडे आज पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी नाव सुद्धा येतंय. हो, आज आम्हाला भरपूर आनंद झाला आहे, कारण का एक मुंबईचा साज पळाला एकत्र. आणि जास्ती लांब नाही, माझा बी बैल तिथेच असतो सामने मांगरूला, आणि यांचा पळायला म्हणजे जवळ आहे सर्व. म्हणजे गावचा साज बोलूया. गावचा साजच पळाला असं समजा आपण. बघा. आणि जोडी पण ज्यावेळेला समालोचक पुकारत होती, एक पांढरा तर एक काला बघा, म्हणजे कुठेतरी एक तो राहून जातो क्षण. बरोबर आहे. नाही, खरोखर. आणि जोडी जेव्हा पळत होती ना, लांबून जोडी दिसत होती आपली, काय बाबा येतोय पळतोय. आणि कारण का ते मैदानात ती उठून दिसत होती, एक ब्लॅक आणि एक व्हाईट, पूर्ण ती जोडी येत होती आणि ती सामने येत होती तशी अजून उठून दिसत होती. त्यामुळे मजा आली जरा बघायला, पण गाडी पळाली पण तेवढी, आणि त्यामुळे मजा पण आली बघायला. काय कौतुक कराल ड्रायव्हरचं, ज्याने आज तुम्हाला महाराष्ट्र केसरी मान मिळवून दिलं? खरोखर ड्रायव्हर एवढा भारी ना, आम्ही त्याला सांगितलंय तसं तो करतो आणि हाकलतो. आणि अण्णा ड्रायव्हर, त्यांनी एवढा म्हणजे जीव तोडून गाडी हाकलली ना की आम्हाला खूप आनंद झाला. आता त्याला आम्ही बोललो की बाबा तू बैलांच्या जास्ती मारहाण करू नको, तू फक्त बैलांच्या शेपान जर तेवढं निघतील बैला, तू काहीच करू नको बाकीचा. पण तो सांगितलं त्याप्रमाणे त्याने हाकले, आणि त्याचे जीव तोडून त्यांनी गाडी हाकलली. बरोबर. आता सुलतानला तर तुम्ही कायम पलताना बघितलंय, बादल पहिल्यांदा सुलतान सोबत पलतोय, कसा वाटला बादलचा पल आणि काय बोलाल बादल विषयी? बघा, बादल हा मुंबईमध्ये दोन्ही साईड पब्लिकला पळणारा एक नंबर बैल आहे. आणि आज इथं पण पळाला. आमचा पहिला गट लागला 9 नंबर तासाने, बादल पब्लिकला लागला, सुलतान आम्ही हातून टाकला. पण गाडीला तेव्हाच गती एवढी होती की आम्ही तेव्हाच समजलो की बाबा आज आपण काहीतरी इथे कमाल करू. आणि आम्हाला फक्त आशा काय होती, फक्त मध्ये लागलं की जास्त आपण स्पीड घेऊ, आणि करणीतून लागली तरी स्पीड घेणार, कारण का त्यांच्या दोघांचा पळ आहे. आता आमचं चालू होतं प्लॅन चेंज करायचं खांदे, तर ड्रायव्हर आला की नाही करायचं. दादा पण बोला आहे तशीच राहू द्या, पळाली. आणि खरोखर आज पब्लिकच्या मनात पण असं जोडी अख्खी बसली, कारण का सेमी 8 परत आम्ही बघत होतो, नंतर आम्ही सेमी बघितले नाही, 2 सेमी नंतर बघितले नाही, पण 8 परत खुला निकाला दोघांही घेतलाय. बघा. आणि जसं आता जाता काय अपेक्षा करेल मी नानांकडे येतो, तुम्ही काय बोलाल? आता काय बोलायचं, आता आमची अपेक्षा एकच आहे की इथं नंबरमध्ये बसायचं, 1 नंबरमध्ये, आणि इथला मोठा गुलाल घेऊन निघायचा. बरोबर. आता नानांकडे येतो. मित्रांनो, तुम्ही समोरच बघतात आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारामलक संदीप शेठ देसाई पालेगाव अंबरनाथ. बघा, बादलला घेऊन प्रत्येक मैदानामध्ये तुम्हाला उपस्थित दिसतात, आणि बघा 1-2 मैदानामध्ये मार खाल्ला, कुठेतरी क्वार्टरचा जरी गुलाल घेऊन घरी गेलं, कारण त्यांच्या बैलांनी त्यांना निराश नाही केला ना. आज मोठा गुलाल, महाराष्ट्र केसरीचा गुलाल, काय बोलाल? काय बोलणार, आनंद आहे. कसं वाटलं, म्हणजे जसं ही जोड पळाली आणि तिथं सुट्टा निकाल घेतला तो? जोरी का आता त्यांचा पण बैल पालणारच आहे ना, चर्चामध्ये हिंद केसरी चांगला पळतो बैल. हे लय अगोदर पालणार होते, 4-5 मैदाना अगोदर पालणार होती, पण कुठेतरी थोडासा इकडे तिकडे होत होता, आज पळाली. बघा. आणि कुठेतरी आपल्या मुंबईचा साथ, चला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आता तुम्हाला वारंवार फोन येतच असतील, ज्या वेळेला बघा सुट्टा निकाल घेताना सेमीला कुठला पण नंदी
बघा प्रत्येक जणाला फोन येतात, आम्हाला पैरा द्या, आम्हाला पैरा द्या. आता काय पैरा देणार का गाडी पळवणार पुन्हा? पहिरं आता बघा, पहिरे तर देतोच ना, त्याच्यामुळे 2-3 मैदान आता मार खाल्ला ना आपण. बरोबर. पण देतो ना, आम्ही देतो. बघा म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाला देतो. देता हा देतो. म्हणजे कोणाला नाराज नको. नाराज नाही करत. आणि लेट पास पण देतो. बरोबर आहे. काय बोलायला अण्णा ड्रायव्हर यवतचा जो कायम बसतो अण्णा तुमच्या- ड्रायव्हरचं कसं आता बादलची त्याला पुरी म्हणजे खासियत माहीत झाली, कसं नसून त्याला माहीत झाली बादलचा. तो बरोबर परफेक्ट गाडी आणतो. बघा पण कुठल्या ड्रायव्हरला त्याचे जजमेंट नसेल भेटलं, पण त्या अण्णा ड्रायव्हरला त्याचा जजमेंट भेटलाय. आणि नियोजनाचा बादशाह ज्याला म्हणतात वीर देसाई तुमचा पुतण्या, आज त्यांनी आणि जयेश दादांनी दोघांनी मिळून हा नियोजन केल्या जोडीचा, काय बोला? नियोजनाचा बादशाह आता आमचा आदेश देसाई, तो घरी आहे आणि हे पण हेच समजा, बरोबर. तो आला नाही तो. म्हणजे कुठेतरी मला वाटतं आदेश नाही आला, पण तरी पण आता तुम्ही आलं आणि बैल गुलाला मध्ये रंगतोय. गुलाला मध्ये रंगतो, पण थोडी कुठं कमी भासते आम्हाला, थोडीशी येईल दुसऱ्या महिन्यात. बघा आणि जसं आता मी भाऊंकडे विचारलं, जसं बादलचं कौतुक केलं, तुम्ही सुलतान पहिल्यांदा पळतोय बादल सोबत, काय कौतुक करा? सुलतान पालणारच आहे ना. मुंबईमध्ये बी मी 2-4 टाइम त्यांना अगोदर पण बोललो होतो काय आपली गाडी पळू, इंजोरला पण पळतो ना बैल. बरोबर. म्हणजे येणाऱ्या कालामध्ये ही गाडी बिंजोरला सुद्धा दिसते. कुठं पण पळल. आणि कदम मालक जर हे सही सलामत तर सगळी दुनिया हे झाली. बरोबर. म्हणजे मालकांचा जर संपर्क होत असेल तर कोणी काही पण करू द्या. डायरेक्ट होल ना कॉन्टॅक्ट. असू दे चला. आणि कदमवारीचं मैदान बघा, प्रत्येक जण हा वाट बघत असते. हिंद केसरीची मैदान आता मग बहुतेक संपलेली आहेत. आता महाराष्ट्र केसरीची मैदान चालू झाली. आता आहे लगेच पाठीमागं पण आहे. काय बोलाल म्हणजे या मैदानाची वाट कसं आणि काय बघत होत? पहिल्याचं काय ना, आपल्याला सगळी हिंद केसरी काय असं म्हणजे कुठल्या 3 फेऱ्याला मजाच येते आम्हाला. पण बैलाला बैल जर चांगला असला ना, तर गुलाल भले लाचचा नंबर पण गुलाल आहे. बघा म्हणजे मोठा मन कुठेतरी. मोठा सुट्टी मेकर विषयी काय बोलाल ज्यांनी सुट्टी केली अजून? सुट्टी आणि तर आज स्वतः स्वतः मी तुम्ही गेले सुट्टी. आज स्वतः तुम्ही आला बघा नाही मित्र- बैलाच. मित्रांनो बघा, आज पहिल्यांदा 3 फेऱ्याच्या सागर पण मैदानाला सागर आणि नाना स्वतः म्हणजे बैलाचे मालक संदीप देसाई आज स्वतः सुट्टी करताना होते. काय बोलाल? ते सुट्टी करायला आम्ही 3-4 जण होते, काही त्यांची होती लोक. 1-2 जणांच्या नाही होत, एक गाडीवर 15-20 लोक असतात, जास्त पण कमी नाही. बघा आणि आलं होतं कधी? रात्री आम्ही 1 वाजता आलतो घरून, 3 वाजता निघलो होतो काल. आणि थांबलं कुठं मग? त्यांच्याच फार्म हाऊसवर थांबलो. म्हणजे त्यांच्या सोबत. हा. चला जाता आता शेवटचा प्रश्न घेतो. काय अपेक्षा असतील आज या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये? कपालाला तर गुलाल लागलेला आहे. आता नंबर तर आपण डायरेक्ट नाही बोलू शकतो, पण गुलाल तर आपला आहेच, पण काहीतरी इतिहास घडेल आज. 100%. हा. चला तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आता बादलला मी थोडक्यात दाखवतो. तर मित्रांनो आता इकडे या साईडला बघता तुम्ही, आपण बादलला सुलतान दाखवला, आता बादलला पण दाखव जाईल त्या मैदानामध्ये. मुंबईचा ब्लॅक टायगर हिंद केसरी बादल असं नाव पडलंय. काय बोलाल? एक चांगला असा मान प्रत्येक ठिकाणी जाईल त्या मैदानामध्ये मिळवतात. आज बादलचं खासियत बघायची गेली तर जेव्हा जेव्हा मोठा मैदान असतो तेव्हा तेव्हा तो काहीतरी इतिहास घडून दाखवतो. आणि आज महाराष्ट्र केसरी 40वा पर्व आहे, तिथं आज आमच्या कपाळाला बादलनी गुलाल लावलाय. खूप आनंद आहे. बरोबर. आता नानांनी मगाशी सांगितलं की कुठेतरी तुमचा छोटा भाऊ आदेश तो न आला. काय बोलाल म्हणजे कुठेतरी त्याची कमी भासते का? कमी भासते म्हणजे कमी भासणारच, कारण कसा आता बैल आम्हाला सगळ्या गोष्टी नानालाच एकट्याला करायला लागतात. कारण मला पण तो, कारण मी बैल थोडा गरम करतो तर मला तो लवकर जवळ येऊन देत नाही, पण खाली जर राहतो शांत उभा. पण आदेश असला तर तो त्याला काय करत नाही, म्हणजे खूप कमी भासते. कारण तो येईल पुढच्या मैदानाला, कारण संदेशने पण त्याला फोन केलता की येणार तो पुढच्या मैदानाला. बरोबर. आता बऱ्याचशाच मैदानामध्ये गेल्यानंतर ना संदीप दादा पण तुमच्या सोबत असतंय. काय सांगाल म्हणजे नातेसंबंध काय बोलाल? कारण आमचे नातेसंबंध आहेतच, कारण पूर्ण डीएसपी ग्रुपची आम्हाला पूर्ण साथ आहे. कारण आता पण मगाशी स्वप्नील पवार, निखिल पवार आलता कॉन्टॅक्ट. जरा आता व्यवस्थित जरा हे करून कांदा व्यवस्थित चेक करून कशी लागते चिठ्ठी बघा आणि तसं नियोजन करा. आणि हा नियोजन संदेश आणि जयेशचा आमचा बऱ्याच दिवसापासून चालू होता. आणि मग संदेशचा माझा कॉन्टॅक्ट करून आम्ही जयेशसोबत बोलून नियोजन केला आणि आज गुलाल प्राप्त झाला. चला तुम्हाला या गुलालसाठी शुभेच्छा आणि चांगला जातो जसं अपेक्षा आहे बैलांकडून, त्या अपेक्षा तुमच्या पूर्ण कराव्या आजच्या फायनलच्या फेऱ्यामध्ये. माझ्याकडून शुभेच्छा देतो. धन्यवाद तुम्हाला देखील.